नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं कृषक 2026 येथे सहर्ष स्वागत करत आहे। बारामती येथे आपलं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉटेज लागलेले आहे। त्याच्यामध्ये आपलं टमाटर, भेंडी, त्यानंतर आपला गहू, मक्का यांचे प्लॉट लागलेले आहे। तर थोडक्यात जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विगोर सोयाबीन कडे थोडा घेऊन जात तुम्हाला, तर आपलं हे विगोरचं 7007 वाण आहे, तुम्ही बघू शकता। याचं जर थोडक्यात वैशिष्ट्य सांगा झालं तर 90 ते 95 दिवसाचं हे वाण आहे। शेंगीवर लाव आहे, 3 दाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जवळपास 90% आहे आणि 2 दाण्याची शेंग याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 10% पाहायला मिळेल। एलोएन मोझॅइक रेजिस्टन्स आणि अति पाऊस जरी झाला तरी पण हे अति पावसात पण तग धरणारी हे वाण आहे विगोर 7007 आणि कमी पावसात पण तग धरणारी हे वाण आहे विगोर 7007। आणखी वैशिष्ट्य सांगा झालं तर एलोएन मोझॅइक आणि जो रस्ट आहे कॉलर रॉड जेवढे रस्ट येतात याला रेजिस्टन्स व्हरायटी आहे आणि रस शोषक किडीला पण हे सहनशील आहे। ठीक आहे, तर याची जर आणखी वैशिष्ट्य जर सांगत झालं शेतकरी मित्रांनो, तर याची जे मुडी आहे जवळपास 1 ते 1.5 फूट लांब जाते या वाणाची। त्यामुळे काय होते की अति पाऊस जरी झाला तरी ती व्हरायटी तग धरते आणि कमी पाऊस जरी झाला तरी ही पावसाचा ताण जरी राहिला तरी ही व्हरायटी उत्पन्न देते आपल्याला। तुम्हाला जर दाखवायचं झालं तर याचा जो दाना आहे, दाण्याची साईज तुम्हाला जर दाखवायची झाली तर इतर व्हरायटीच्या तुलनेत हिचा दाना सपोज अदर व्हरायटीचं जे वाण जर धरलं त्याचे 3 दाणे आणि आपलं विगोर 7007चे 2 दाणे असं या व्हरायटीच कंपॅरिझन आहे। या व्हरायटीला मागील वर्षामध्ये हायेस्ट उतारा जो गेला आहे शेतकऱ्यांना प्रति एकर 14 क्विंटलचा उतारा गेलेला आहे। तर येणाऱ्या खरीप 2026 मध्ये अवश्य शेतकऱ्यांनी विगोर 7007 हे वाण लावावं। ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।